Hello friend, today we are going to learn standard 6 subject mathematics and that is bar graph practice set 19. In bar graph, today we are going to learn how to draw the bar graph. आज आपण bar graph कसा ड्रॉ करायचा ते शिकणार आहोत. See here, that is the bar graph page. हे काय आहे तर ग्राफ पेपर आहे आणि या ग्राफ पेपरवर आपल्याला बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर पाहूयात आपण बार ग्राफ कसा ड्रॉ करायचा. फर्स्ट देयर आर सम रूल्स फॉर ड्रॉ द बार ग्राफ्स. सुरुवातीला त्याचे जे काही रूल्स असतात ते पाहूयात. एव्हरी बार इन द ग्राफ शुड बी इक्वल विथ. प्रत्येक बारची जी जाडी आहे ती सेम असायला हवी. The distance between any two adjacent bars should be equal. दोन बार्स मधलं जे डिस्टन्स आहे तेही सारखं असायला हवं, ते सेम असायला हवं. देन यू कॅन टेक देअर दी 5 mm और दी 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर घेऊ शकता किंवा 5 mm घेऊ शकता, पण सगळ्या बार्समधलं जे डिस्टन्स आहे ते सेम असायला हवं. ऑल बार्स शुड बी ॲप्रोप्रिएट हाईट. सगळ्या बारची हाईट ही योग्य असायला हवी, जी आपल्याला वाय ॲक्सिसवर स्केल आपण जे घेतलेलं आहे त्यानुसार ती हाईट्स असायला हवी. देन सी द प्रॅक्टिस सेट 9. द फर्स्ट एक्झाम्पल. द नेम ऑफ हेड्स ऑफ सम फॅमिलीज इन अ विलेज अँड द क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर देअर फॅमिलीज कन्झ्युम इन 1 day आर गिव्हन बिलो. ड्रॉ अ बार ग्राफ फॉर धिस डेटा. एका विलेजमध्ये असणाऱ्या काही कुटुंबांच्या हेडचे नेम्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्या कुटुंबांनी एका दिवसासाठी वापरलेलं जे वॉटर आहे ते आपल्याला लिटरमध्ये दिलेलं आहे. तर या माहितीवरून आपल्याला बारग्राफ ड्रॉ करायचा आहे. पाहूयात बारग्राफ कसा ड्रॉ करायचा. त्यासाठी आपल्याला स्केलही दिलेला आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर is equal to 10 liters of water, and here the name, which are the name of heads of that family: Ramesh, Shobha, Ayub, Julie, Rahul, and the use of water in liter: 30 liters, 60 liters, 40 liters, 50 liters and 55 liters. Then let's see how to draw the bar graph. तर बार ग्राफ काढत असताना सुरुवातीला आपल्याला एक वर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि तो असेल आपला वाय ॲक्सिस. अँड वेन वी ड्रॉ हिअर वन हॉरिझॉन्टल लाईन, दिस इज आवर एक्स ॲक्सिस. तर या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी वाय असं नेमिंग करायचं आहे. द फॅमिलीज अँड वॉटर यूज बाय देम. म्हणजे आपण या ठिकाणी काय दाखवतोय, बारग्राफवर कोणती इन्फॉर्मेशन दाखवते त्याचं थोडक्यात आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी काही फॅमिलीज दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं किंवा त्यांनी वापरलेलं एका दिवसाचं वॉटर आपण या ठिकाणी दाखवत आहोत. तर वॉटर यूज इन लिटर्स. तर वाय ॲक्सिसवर आपण फॅमिलीजनी यूज केलेले वॉटर्स लिटरमध्ये दाखवणार आहोत आणि या ठिकाणी द नेम ऑफ हेड ऑफ फॅमिलीज, फॅमिलीच्या हेडचं नेम देणार आहोत. या ठिकाणी पहा, नेम रमेश, शोभा, आयुब, जुली, राहुल. अँड लिटर्स ऑफ वॉटर यूज द 30 liters, 60 liters, 40 liters, 50 liters and 55 liters. Then let's see how to draw bar graph. तर चला पाहूयात बारग्राफ कसा ड्रॉ करायचा. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या बारग्राफवर फर्स्ट रमेश. तर रमेशच्या फॅमिलीसाठी किती वॉटर लागतं आहे, 30 liters वॉटर ते यूज करतात. देन हिअर इज 30. ड्रॉ हिअर. लीव दी 1 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसपासून आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा बार काढलेला आहे, दिसतोय सगळ्यांना. नंतर
Shobha's family use 60 liters water. Then where is 60? Here the 60 means या 60 पर्यंत समोर येऊन 60 पर्यंत आपण काय करणार आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार आहे आणि त्या ठिकाणी नंतर ती जॉईंट करून आपण अशा पद्धतीने इथं बार काढणार आहोत. आता या बारला या स्लॅन्टिंग लाईन का दिलेल्या आहेत, तर तो लगेच रिकॉग्नाइज होण्यासाठी आपण याच्यामध्ये तुम्ही यांना वेगवेगळे करू शकता, म्हणजे ब्लॉक्स काढू शकता किंवा ते पूर्णपणे तुम्ही रंगवू शकता किंवा त्याच्यावर स्लॅन्टिंग लाईन्स वगैरे काढू शकतो. हे कशासाठी काढतो आपण, तर तो लगेच रिकॉग्नाइज होण्यासाठी आपण काढतो. आणि यांच्यामध्ये डिस्टन्स आपण 1 सेंटीमीटरच ठेवलेला आहे. तर प्रत्येक बारमध्ये आपण काय करणार आहोत, 1 सेंटीमीटरच डिस्टन्स लिव्ह करणार आहोत. आयुष फॅमिली यूज 40 liters. देन हिअर इज 40. Draw horizontal lines on 40 measures and make bar. Then next, Julie's family which use the 50 liters water. Here on y-axis there is 50, then 50 liters. So draw here horizontal line. या ठिकाणी horizontal line काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, तर नेक्स्ट बार ड्रॉ करणार आहोत. नेक्स्ट राहुल्स फॅमिली किती वॉटर यूज करते, 55 वाय ॲक्सिसवर आहे का, तर आपल्याला कुठेही वाय ॲक्सिसवर 55 दिसत नाही आहे. देन 50 आफ्टर 50 हिअर इन बिटवीन 50 अँड 60 देअर इज दी 55. सो come here with that 55 and draw here horizontal lines and make bar. With this we complete here a bar graph. आपण या ठिकाणी आपला फर्स्ट एक्झाम्पलचा जो बार ग्राफ आहे तो ड्रॉ केलेला आहे. तर या ठिकाणी उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये स्केल लिहायचा आहे. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 liters ऑफ वॉटर्स. त्या या ठिकाणी आपल्याला जी इन्फॉर्मेशन या बारग्राफ थ्रू दाखवायची आहे ते आपण इथं मेन्शन करणार आहोत. दॅट इज द फॅमिलीज अँड वॉटर यूज बाय देम. हिअर वॉटर यूज इन लिटर्स. आपण लिटर्समध्ये आपल्याला मेजर दिलेला आहे, जे आपण वॉटर या ठिकाणी यूज करतो ते आपण 10, 20, 30, 40 अशा पद्धतीने काय केलेलं आहे, तर या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. नंतर या ठिकाणी नेम ऑफ हेड ऑफ फॅमिलीज घेतलेले आहेत आणि त्यांचे जे त्यांनी यूज केलेलं आहे वॉटर, तर त्यानुसार आपण हा बार काढलेला आहे. ओके, लेट्स सी हिअर सेकंड एक्झाम्पल. द नेम अँड नंबर्स ऑफ ॲनिमल्स इन अ सर्टन झू आर गिव्हन बिलो. यूज द डेटा टू मेक अ बार ग्राफ. या ठिकाणी काही ॲनिमल्स आहेत एका झूमध्ये, त्यांचे नेम आणि त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. स्केल ऑन वाय ॲक्सिस जे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स. वाय ॲक्सिसवरचं स्केल किती दिलेलं आहे, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स. आय ऑलरेडी ड्रॉ हिअर द बार ग्राफ. लेट्स सी हिअर. On y-axis there I took the number of animals and on x-axis the name of animals. And must be mentioned here the informations about bar graph. आपल्याला या ठिकाणी बार ग्राफच्या संबंधित इन्फॉर्मेशन्स मेन्शन करायची आहे. नेम अँड नंबर्स ऑफ ॲनिमल्स. या ठिकाणी ही जी इन्फॉर्मेशन आहे ज्याच्या संबंधित आपण बार ग्राफ काढतोय ती. स्केल ऑन वाय ॲक्सिस दॅट इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स. फर्स्ट बारग्राफमध्ये आपण किती घेतलं होतं, फॉर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 लिटर्स घेतलेलं होतं आणि मग आपण 10, 20, 30 अशा पद्धतीने आपण
स्केल दिलेलं होतं, पण या ठिकाणी आपण काय केलेलं आहे 1 सेंटीमीटरसाठी 4 ॲनिमल्स घेतलेले आहेत. म्हणजे आपण काय करणार आहोत 4 इंटू 2 इज इक्वल टू 8, 8 इंटू देन 4 इंटू 3 इज इक्वल टू 12, 4 इंटू 4 इज इक्वल टू 16. म्हणजे आपल्याला 4च्या पटीमध्ये ही संख्या वाढवत न्यायची आहे. म्हणजे थोडक्यात 4चा टेबल आपल्याला इथे लिहायचा आहे. देन लिव्ह हिअर 1 सेंटीमीटर लाईन 1 centimeter distance between the y-axis and first bar, and all the distance between two bars are same, that is 1 centimeter. प्रत्येक बारमध्ये 2 बारमध्ये सेम डिस्टन्स लिव्ह करायचं आहे. ते आपण या ठिकाणी 1 सेंटीमीटर केलेलं आहे. आणि प्रत्येक बारग्राफ जो बार्स आपण काढणार आहे त्या प्रत्येक बारची जी विड्थ आहे म्हणजे जी जाडी आहे ती पण सेम हवी. आपण या ठिकाणी 1 सेंटीमीटर घेतलेली आहे. नंतर सी हिअर देन द नंबर ऑफ डिअर्स आर 20. डिअर्सचा नंबर किती आहे 20 आहे. तर आपण या ठिकाणी 20 वाय ॲक्सिसवर 20 पाहिलेलं आहे. त्या ठिकाणपासून आपण काय केले तर फर्स्ट बार ड्रॉ केलेला आहे. सेकंड द टायगर्स, नंबर ऑफ टायगर्स आर द 4. देन ड्रॉ हिअर हॉरिझॉन्टल लाईन्स अँड ड्रॉ बार्स, सेकंड बार्स. देन थर्ड monkeys has the numbers the 12. Then where is 12 on y axis? Here is 12. या ठिकाणी 12 आहे. देन कम्स हिअर फ्रॉम दॅट 12 अँड ड्रॉ हिअर हॉरिझॉन्टल लाईन्स अँड मेक थर्ड बार्स, लिव्ह 1 सेंटीमीटर डिस्टन्स अँड सी हिअर नेक्स्ट दॅट इज रॅबिट्स अँड नंबर ऑफ रॅबिट्स आर 16. किती आहेत रॅबिट्स तर 16 आहेत. या ठिकाणी आपण 16 पाहणार आहोत वाय ॲक्सिसवर. आणि या ठिकाणी येऊन नंतर मग रॅबिट्स आपण या बारग्राफवर शो करणार आहोत विथ दी बार्स. देन पिकॉक्स आर इन नंबर 8. देन सी हिअर ऑन वाय ॲक्सिस हिअर इज 8. देन कम्स हिअर अँड ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन्स अँड मेक दिस लास्ट बार्स. दे आर द नंबर्स ऑफ पिकॉक्स. आणि हा आपला सेकंड बारग्राफ तयार झालेला आहे. लक्षात आला असेल तुमच्या. लेट्स सी देन थर्ड एक्झाम्पल. द टेबल बिलो गिव्स द नंबर्स ऑफ चिल्ड्रन्स हू टूक द पार्ट इन द वेरियस आयटम्स ऑफ द टॅलेंट शो ॲज अ पार्ट ऑफ द ॲन्युअल स्कूल गॅदरिंग. मेक अ बारग्राफ टू शो धिस डेटा. एका स्कूलचं ॲन्युअल गॅदरिंग आहे आणि त्या ठिकाणी काही मुलांनी फंक्शनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. काही मुलांनी वेगवेगळ्या आयटम्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काही मुलं म्हणजे नंबर्स ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत आणि त्या प्रोग्रामचे नेम्स दिलेले आहेत. स्केल ऑन वाय ॲक्सिस द 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 चिल्ड्रेन. सी हिअर I have already draw this bar graph. First mention here the informations about that bar graph, the number of children and the children who took part in various items, that is informations about that bar graph. किती मुलं आहेत आणि मुलांनी कोणकोणत्या आयटम्समध्ये पार्टिसिपेशन्स केलेलं आहे. ऑन वाय ॲक्सिस दी नंबर ऑफ चिल्ड्रेन. वाय ॲक्सिसवर काय केलेले आहे आपण तर चिल्ड्रेनचे नंबर घेतलेले आहेत. स्केल किती आहे या ठिकाणी ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 चिल्ड्रेन. एका सेंटीमीटरला 4 चिल्ड्रेन. ऑन सेकंड सेंटीमीटर देअर इज 8 चिल्ड्रेन. ऑन थर्ड 12 मीन्स हिअर ऑल्सो दी टेबल्स ऑफ 4चा टेबल्स आपण लिहिलेला आहे. देन वी leave here the 1 centimeter distance between the first bar and the y-axis. Then what is first? The theater. 24 children took part in the theater. तर किती 24 चिल्ड्रेननी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 24 पाहिलेला आहे आणि फर्स्ट बार ड्रॉ केलेला आहे. नंतर सेकंड
dance. The 40 students took part in the dance. Then see here the 40 student on y-axis, then comes from here and draw horizontal lines and draw bar. या ठिकाणी आपण 40 पाहिलेलं आहे आणि बार काढून घेतलेले आहे सेकंड बार. नंतर वोकल म्युझिकमध्ये किती स्टुडंटनी पार्टिसिपेट केलेलं आहे? तर 16 स्टुडंट्स. See here 16 students, then comes from the 16th and draw here horizontal lines and make third bars. For easily recognitions you can draw here some designs or the slanting lines, circle, etc. Then fourth one is instrumental music मध्ये किती जणांनी पार्टिसिपेशन्स केलेलं आहे? तर 8. Then see here the 8 children, then draw horizontal lines here and draw a fourth bar. Then last one, that is the one act plays. There the 4 students took part in that. So on 4 comes from the 4 and draw your horizontal lines and make fourth bar. तर हा आपला थर्ड बार ग्राफ सुद्धा कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4, 4th वन, 5th वन, 6th वन. तर या ठिकाणी 4thलाही तुम्हाला स्केल दिलेला आहे. नंतर 5thला देखील तुम्हाला स्केल दिलेला आहे. त्यामुळं हे तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पाहिलेत कसे ड्रॉ करायचे. आता या ठिकाणी पहा 6th वनला आपल्याला स्केल दिलेला आहे का इथे? तर स्केल दिलेलं नाही आहे. आपण स्वतः स्केल घ्यायचे. तर पाहूयात आपण स्केल कसं घ्यायचं आणि स्केल घेऊन बारग्राफ कसा ड्रॉ करायचा. सी हिअर अ 6th example. Yashwant gives different amounts of time as shown below to different exercise he does during the week. Draw a bar graph to show the details of his schedules using appropriate scale. पहा या ठिकाणी यशवंतने काय केलेलं आहे? तर त्याची यशवंत जे एक्सरसाइज करतो पूर्ण वीकमधली, तर तो रनिंग, योगासना, सायकलिंग, ह्या बॅडमिंटन किंवा माउंटेनिंग करतो. तर या सगळ्यांचं त्यांनी किती वेळामध्ये, म्हणजे रनिंगसाठी तो किती वेळ देतो किंवा वेगवेगळ्या एक्सरसाइजसाठी तो किती वेळ देतो, या ठिकाणी आपल्याला हा टाईम मेन्शन केलेला आहे. तर आपण हा टाईम पाहून स्केल ठरवायचे. आपण स्केल कसं घेणार आणि किती घेणार? तर पहा, फर्स्ट फॉर रनिंग 35 minutes, फॉर योगासना 50 minutes, फॉर सायकलिंग 1 hour and 10 minutes. सायकलिंगसाठी त्यांनी किती मिनिट्स दिलेले आहेत? तर 1 hour and 10 minutes. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? तर या ठिकाणी 1 hourचं पहिल्यांदा आपल्याला मिनिटमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. तर मग 1 hour म्हणजे किती मिनिट्स असतात? 60 मिनिट्स असतात. 1 hours म्हणजे किती मिनिट्स असतात? तर 60 मिनिट्स असतात आणि 10 मिनिट्स. म्हणजेच आपण काय करणार? तर 1 hour means 60 minutes. And here 1 hour and 10 minutes. म्हणजेच किती झाले? तर 60 and 10 is equal to 70 minutes. नेक्स्ट माउंटेनरिंगसाठी त्याला, म्हणजेच पर्वत चढणे, तर त्यासाठी त्याला किती वेळ लागतो? 1.5 hour. 1.5 hour म्हणजेच किती? 1 hour means 1 hour is equal to 60 minutes and half hours means 30 minutes. अर्धा तास म्हणजे 30 minutes. Then 60 plus 30 is equal to 90 minutes. How many minutes are here then? 90 minutes. And for last, that is badminton, he gives the
45 मिनिट्स फॉर बॅडमिंटन. बॅडमिंटनसाठी तो किती वेळ देतो, तर 45 मिनिट्स तो देतो. मग आपण याचं स्केल कसं घेणार, तर हे जे आहे 35 मिनिट्स, 50 मिनिट्स, 1 आवर 10 मिनिट्स म्हणजे 70 मिनिट्स अँड 1 and half hour मीन्स 90 मिनिट्स. तर हे आपण 5चं म्हणजेच 1 सेंटीमीटर्स इज इक्वल टू 5 मिनिट्स पण घेऊ शकतो. पण जर 5 मिनिट्स घेतले तर हे जे 90 मिनिट्स आहेत त्याचं डिस्टन्स खूप लॉंग येईल याच्यावर. त्यामुळे आपण या ठिकाणी 10 मिनिट्ससुद्धा घेऊ शकतो. मग आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण बार ग्राफ ड्रॉ करत असतो त्यावेळेस ऑल बार्स शुड बी ऑफ दी ॲप्रोप्रिएट हाईट, म्हणजे प्रत्येकाची योग्य हाईट्स असावी. जर आपण 5 घेतलं तर ते मेजरमेंट बारग्राफच्या वर जाईल. त्यामुळे आपण काय करणार आहोत, 10 घेणार आहोत या ठिकाणी. पहा, मी हा बारग्राफ ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. स्केल किती घेतलेला आहे, स्केल ऑन वाय ॲक्सिस इट इज दी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिनिट्स. किती घेतलेला आहे, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिनिट्स. Then you can write here on the y-axis the 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. It is sufficient for us. Then the type of exercise. Running, yogasana, cycling, then mountaineering, badminton, एक्सेट्रा. आपण या ठिकाणी एक्सरसाइजचे टाईप लिहून घेतलेले आहेत. यू शुड बी मेन्शन्स हिअर दी डिफरंट एक्सरसाइज अँड दी टाईम रिक्वायर्ड फॉर दिस मीन्स दॅट इज डेटा विच इज अबाउट दॅट बारग्राफ. हा आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. नंतर पाहाय ऑन वाय ॲक्सिस टाईम रिक्वायर्ड फॉर एक्सरसाइज. वाय ॲक्सिसवर आपण कोणतं स्केल घेतलेलं आहे की टाइम घेतलेला आहे एक्सरसाइज करण्यासाठी किती वेळ लागतो. देन लेट्स सी हिअर फॉर रनिंग हाऊ मेनी 35 मिनिट्स. हिअर इज 30. देन आफ्टर 30 हिअर 40. देन between the 30 and 40 there is 35. So comes from here and draw your horizontal lines and make first bar. आपण 35 मिनिट्सवर पहिला बार बनवलेला आहे. देन फॉर योगासना 50 मिनिट्स. हिअर देअर इज 50 मिनिट्स. देन कम फ्रॉम 50 अँड ड्रॉ हिअर हॉरिझॉन्टल लाईन्स अँड मेक दिस सेकंड बार्स. देन फॉर सायकलिंगसाठी 1 आवर अँड 10 मिनिट्स एवढा कालावधी लागतो. तर आपण काय केलं, त्याचं कन्व्हर्जन आवरचं कशामध्ये केलं, मिनिट्समध्ये केलेलं आहे. 1 आवर्स मीन्स 60 मिनिट्स प्लस 10 मिनिट्स इज इक्वल टू 70 मिनिट्स. त्यामुळे आपण सायकलिंग 70 मिनिट्स या ठिकाणी थर्ड बार ड्रॉ केलेला आहे. देन फॉर माउंटेनिंगसाठी आपल्याला किती वेळ लागतो आहे, तर 1 तास आणि अर्धा तास. मग 1 आणि अर्धा तास म्हणजे 1 आवर मीन्स 60 मिनिट्स अँड हाफ आवर मीन्स 30 मिनिट्स. 60 प्लस 30 इज इक्वल टू 90 मिनिट्स. मग आपण याच्यावर 90 मिनिट्स कुठे आहे हे पाहणार आहोत आणि या ठिकाणावरून समोर येऊन त्याच्याबरोबर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून बार काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो लास्ट बार्स आहे तो कितीवर आहे पहा इकडे. फॉर बॅडमिंटन 45 मिनिट्स. देन सर्च हिअर वेअर इज दी 45 मिनिट्स. हिअर 40 बिटवीन दी 40 अँड 50 देअर इज 45 मिनिट्स. देन कम फ्रॉम धिस लाईन हिअर अँड ड्रॉ दी हॉरिझॉन्टल लाईन्स अँड दी मेक वर्टिकल बार्स ऑन देअर. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने आपण 6th एक्झाम्पलसुद्धा कंप्लीट केलेलं आहे. इट इज व्हेरी इझी. यू कॅन ऑल्सो ड्रॉ ऑन युअर बारग्राफ नोटबुक. ओके.